सन 1991 गिरी सिद्ध तपोवन मनोरी डोंगर साकारण्याचं। चला तर मग महाराजांच्या शब्दात ऐकूयात त्यांच्या दृष्टिकोनातील मनोरी डोंगर। निसर्गाने आपल्या सहस्त्र करकमलांनी जेथे सप्तरंगाची उधळण केली आहे, निळ्याभोर आकाशाची पार्श्वभूमी, उसळत्या लाटांचा आवेग असलेला प्रशस्त समुद्र किनारा, तांबड्या मातीचा छोटेखानी डोंगर, काळे कभिन्न कातळ, हिरवीगार झाडे झुडपे, पक्ष्यांची किलबिल, निसर्गाने आपल्या किमया गारीने मनोरी डोंगर सजविला आहे। साधू म्हणून मी हिमालय, अरवली, विंध्य, सातपुडा, सह्याद्री या पर्वतांवर तपश्चर्या आणि भ्रमंती केली आहे। गगनगड, आंबोळगड, दाजीपूर, खोपोली या माझ्या आश्रमांना निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेली तुम्हाला पाहावयास मिळेल। मी निसर्गवेडा आहे। निसर्गानेच मला शिकवले, वाढविले, घडविले आहे। माझ्या वास्तव्याने हा डोंगरही साधू झाला आहे। मी जेव्हा पाण्यात तपाला बसतो तेव्हा पाण्याच्या लहरी मला चेतना देतात। डोंगरावरील प्रत्येक घटक माझ्याशी संवाद साधतात। या मनोरी डोंगरावर भरपूर काही आहे आणि याची मला जाणीव झाली। म्हणूनच मुंबईतल्या माझ्या आश्रमासाठी मी या डोंगराची निवड केली। या डोंगरावर हजारो वर्ष जगणारी वड, पिंपळ, औदुंबर इत्यादी वृक्षे मी लावणार आहे। तसेच सागरी डोंगरी वनौषधींची लागवड करणार आहे। ही वनौषधी मोठी मजेशीर असते। त्यांच्या सानिध्यात एखादा रोगी काही काळ राहिला तरी रोगमुक्त होतो। त्यांची पाने खाल्ली तर अनेक दुर्धर व्याधी पडतात। त्यांच्या सालींपासून लेप, गोळ्या, रस तयार करून जर्जर रोगाचे निवारण करता येते। वनौषधींमध्ये सर्व रोगांवरील रामबाण उपाय दडलेले आहेत। पुराण काळापासून आयुर्वेदिक औषधांद्वारे मानवाने रोगव्याधींचे निर्मूलन केले आहे। मनोरी डोंगरावर या वनौषधींची लागवड करण्याचा माझा संकल्प आहे। ही वृक्षे येथे वाढतील। विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, अभ्यासक, चिकित्सक, पर्यटक, वनस्पती शास्त्रज्ञ, परदेशी पाहुणे, तज्ज्ञ मंडळी इथे येतील। प्रत्येक जीव येथे रमेल। पशु पक्षीही रमतील। सहलीसाठी या मनोरी डोंगरावर या। शनिवार रविवार येथे राहा आणि सोमवारी आपल्या कामधंद्याला जा। घरात भांडण झालेले नवरा बायको इथे येतील। मी सांगेन त्या झाडाखाली जाऊन बसा। भांडण मिटवा आणि मजेत घरी जा। सुखात राहा। हा मनोरी डोंगर वृक्षवेलींनी नटणार आहे। इथे औषधी वनस्पती संशोधन केंद्र, दगडांची शिल्पे, पेंटिंग्स, चित्रे इत्यादी करणारे कलादार, गोशाळा, गोबर गॅस प्लांट, बालवाडी, प्राथमिक शाळा, भक्ती मंदिर इत्यादी बहुउद्देशीय उपक्रम होणार आहे। आपण सर्वांनी याचा अवश्य उपभोग घ्यावा। हे कार्य चिरकाल राहावे हीच मनोमन इच्छा आहे। हे होते साक्षात गगनगिरी महाराजांचे शब्द। श्री क्षेत्र चालुक्य गगनगिरी सिद्ध तपोवन मनोरी डोंगर साकारण्याचं हे महाराजांचं स्वप्न आपल्या सगळ्यांनाच मिळून पूर्ण करायचं आहे। महाराजांची ही तपोभूमी आपल्या सगळ्यांनाच मिळून अगदी त्यांच्या दृष्टीनेच विकसित करायची आहे आणि त्यांचे